नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे सांबर। तर सांबर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर, शेवग्याची शेंग, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर आणि वांग। तर सर्वप्रथम आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडे जिरे आणि मोहरी तडतडू द्यायचे आहे। जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला त्या फोडणीमध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे आणि हिंगानंतर आपल्याला फोडणीमध्ये कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा आणि कढीपत्ता आपल्याला या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत। नंतर कांदा चांगला भाजत आला की आपल्याला इतर भाज्याही त्या फोडणीमध्ये परतून घ्यायच्या आहेत। आता फोडणीमध्ये आपण वांग घालणार आहे, नंतर गाजर घालणार आहे आणि हे वांग आणि गाजर आपण फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। वांग आणि गाजर फोडणीमध्ये चांगलं परतल्यानंतर आपण फोडणीमध्ये शिमला मिरची, शेवग्याची शेंग आणि थोडंसं टोमॅटो हे आपण फोडणीमध्ये परतून घेणार आहे। आता आपण फोडणीमध्ये खोबरं, अद्रक, लसूण यांचं वाटण घालणार आहे आणि ते वाटण फोडणीमध्ये चांगलं भाजून घेणार आहे। वाटण फोडणीमध्ये चांगलं भाजल्यानंतर आता आपण फोडणीमध्ये थोडीशी हळद घालणार आहे, थोडीशी आपण धनापूड घालणार आहे आणि थोडी जिरापूड टाकणार आहे आणि आपण जो सांबर मसाला बनवून घेतलेला आहे तो आता आपण फोडणीमध्ये घालणार आहे। तसंच थोडंसं चवीनुसार लाल तिखट घालणार आहे। असं हे सर्व जिन्नस आता आपण फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। चवीनुसार थोडं मीठही टाकायचं आहे। फोडणी चांगली परतून घ्यायची आहे। आता आपण जी कुकरला तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे ती आपण या फोडणीमध्ये घालायची आहे। कुकरला शिजवून घेतलेली तुरीची डाळ या फोडणीमध्ये मिक्स करून सांबरला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि इतर भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत। कढईवर झाकण ठेवून चांगली उकळी काढायची आहे, ज्यामुळे आपल्या ज्या भाज्या आहेत त्या चांगल्या शिजल्या जातील। आता सांबारमध्ये मी थोडासा जो चिंच गुळाचा कोळ बनवून घेतला होता तो घालणार आहे, त्यामुळे सांबारला चांगली आंबट गोड अशी चव येते, छान चव येते। आता थोडीशी वरून कोथिंबीर टाकणार आहे। मस्त छान चवदार सांबर तयार आहे। ते आपण
इडली, डोसा, उत्तप्पा यांच्यासोबत सर्व करू शकतो. तसेच आपण गरम गरम भातासोबतही हे सांबार सर्व करू शकतो.